नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। गुरुवार को महायुति शिवसेना के उम्मीदवार नरेश महर्षके के चुनाव प्रचार के लिए शिवसेना, बीजेपी, एनसीपी, एमएनएस और सहयोगी दलों का 16 मई को सुबह 11:30 बजे विंग पाम क्लब थाने वर्तक नगर में महायुति की प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया। पत्रकार परिषद में 25 लोकसभा थाने बेलापुर क्षेत्र के संसदीय उम्मीदवार नरेश महर्षके ने जारी वचननामा में 16 युक्तियां जाहिर की है। अगर हम थाने बेलापुर क्षेत्र से संसदीय चुनाव जीत के आते हैं तो संसद में नागरिकों के लिए आवाज़ उठाऊंगा और अपने वचननामा की पूर्ति ज़रूर करूंगा। वचननामा आज जो आम्ही प्रकाशित केलेला आहे, महायुतीचा वचननामा आपण या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे। माननीय विकास पुरुष नरेंद्र मोदी साहेब, पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रातील सरकार आणि राज्य सरकारमधील देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचं असलेलं सरकार, एकनाथ शिंदे साहेब त्यांचं नेतृत्व करत आहेत आणि दोघांचा संगम, दोघांचा संयोग घेऊन, दोघांचा उपयोग करून ठाणे लोकसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रामध्ये विविध विकासात्मक कामं कशा पद्धतीने करता येतील अभ्यास करून हा वचननामा आपल्यासमोर प्रकाशित केलेला आहे। त्याच्यामध्ये जलद आणि सुखकरण सुरक्षित लाईफलाईन असेल, आरोग्य असेल, ऑलिम्पिक जे येते खेळाच्या संदर्भात असेल, कोंडीमुक्त आणि वेगवान प्रवासाच्या संदर्भात असेल, मेट्रोच्या संदर्भातील जलवाहतूक असेल, झोपडपट्टी मुक्त याला प्राधान्य असेल, प्रगत आणि स्मार्ट शहरांची निर्मिती असेल, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्ती या दृष्टीने विकास, या सर्व दृष्टीने आपण या विविध प्रोजेक्ट्स आपण त्याचा अंतर्भाव केलेला आहे। नागरिकांच्या विकास असेल, रोजगाराला वाढते पाठबळ असेल, मीरा भाईंदरच्या दृष्टीने वाहतूक कोंडी जी असेल, रेल्वेच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा उपयोग करून, महानगरपालिका असतील त्यांचा उपयोग करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।